स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर। आज आपण पाहू रूपक अलंकार। रूपक अलंकार म्हणजे काय? उपमेय व उपमान यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जिथे वर्णन असते तिथे रूपक अलंकार होतो। बघा, उत्प्रेक्षा अर्थ अलंकाराचा कुठलाही प्रकार समजून घ्यायचा असेल तर तिथे उपमेय आणि उपमान हे दोन घटक असतातच। ते समजले तरच आपल्याला बाकीचे अलंकार समजतात। ज्याच्यामध्ये सांगितले की उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे, ते भिन्न नाहीत असे वर्णन जिथे असते तिथे रूपक अलंकार असतो, तो रूपक अलंकार होतो। याचे उदाहरण बघा, बाई काय सांगो स्वामीची दृष्टी अमृताची वृष्टी मज होय। उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची असते ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची असते ते। हे दोन्ही एकरूपच आहे। ज्याची आपल्याला तुलना करायची आहे ते आणि ज्याच्या सोबत तुलना करायची असते ते दोन्ही एकरूप आहेत असं जिथे वाटते तिथे रूपक अलंकार होतो। या उदाहरणामध्ये स्वामीची दृष्टी आणि अमृताची वृष्टी हे दोन्ही एकरूप आहे असं वाटते। स्वामीची दृष्टी आणि अमृताची वृष्टी हे दोन्ही काय आहे ते एकरूपच आहे असं जिथे वर्णन होते तिथे रूपक अलंकार होतो। हे दोन्ही एकरूप आहे असं वाटते म्हणून हे उदाहरण रूपक अलंकाराचं आहे। उपमेय आणि उपमान, उपमेय आणि उपमान हे दोन्ही कसे आहेत तर एकरूपच आहेत म्हणून हे रूपक अलंकाराचं उदाहरण आहे। उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळी काशी। म्हणजे कवी म्हणत आहे की उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळी काशी। मुख म्हणजे उपमेय, मुख इथे मुख आणि चंद्र हे दोन शब्द दिलेले आहेत। मुख हे आहे उपमेय आणि चंद्र हे आहे उपमान। म्हणजे रूपक अलंकारामध्ये काय असते की उपमेय आणि उपमान, उपमेय आणि उपमान हे दोन्ही कसे आहेत तर एकरूप आहेत। एकरूप आहेत असं जिथे वाटते किंवा असं जिथे वर्णन केले जाते तिथे रूपक अलंकार होतो। म्हणजे मुख आणि चंद्र हे दोन्ही एकच आहेत असं वर्णन केलेलं असल्यामुळं इथे शब्द यूज केला मुख चंद्रमा। मुख चंद्रमा आलं लक्षामध्ये तुमच्या की मुख आणि चंद्र दोन्ही एकच आहेत असं वर्णन असल्यामुळे इथे एक शब्द यूज झालेला आहे मुख चंद्रमा, एकच शब्द आहे मुख चंद्रमा। उपमेय आणि उपमान एकरूप आहेत। लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते। लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते। म्हणजे लहान मूल सुद्धा मातीच्या गोळ्यासारखेच आहे। याच्यावरून मातीचा गोळा आणि ते लहान मूल सारखंच असते। जसं एखाद्या मातीच्या गोळ्याला ज्या पद्धतीने आपण आकार देतो तशी मूर्ती तयार होते, तसंच लहान मुलाला सुद्धा आपण जसे संस्कार देतो, जसे वळण लावतो, शिक्षण देतो, तसे ते मूल सुद्धा तयार होत असते। म्हणजे लहान मूल आणि मातीची मूर्ती हे दोन्ही काय एकरूपच आहेत असं वर्णन केलेलं आहे म्हणून हे रूपक अलंकाराचं उदाहरण आहे। रूपक अलंकार लक्षात देत आहे का? रूपक अलंकार म्हणजे उपमेय आणि उपमान, उपमेय आणि उपमान हे दोन्ही काय आहेत? एकरूप आहेत असं आपल्याला वाटते किंवा असं भासते किंवा आपण तशी कल्पना करतो की उपमेय आणि उपमान हे एकरूपच आहेत, तिथेच रूपक अलंकार होतो। ते भिन्न नाहीत, ती वेगळी नाहीत। उपमेय आणि उपमान एक वस्तू ही दुसरी वस्तू ही एकरूप आहेत असं वाटते आणि ते वेगवेगळे नाही, अलग नाही आहेत, भिन्न नाहीत असं जिथे वर्णन केलेले असते तिथे रूपक अलंकार होतो। आणि मोरावाळंबे सरांच्या पुस्तकातील हे 3 उदाहरण घेतलेले आहेत। बाई काय सांगू स्वामीची दृष्टी अमृताची वृष्टी मज होय।
म्हणजे स्वामीची जी दृष्टी आहे ती मला अमृताची दृष्टीसारखीच वाटत आहे, एकरूपच आहे, मानली आहे. उठ पुरुषोत्तमा वाटप आहे रमा, दावी मुख चंद्रमा. म्हणजे मुख आणि चंद्र, म्हणजे मुखाला चंद्राची उपमा दिलेली आहे म्हणून मुख चंद्रमा हा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि लहान मूल सुद्धा मातीच्या गोळ्यासारखाच आहे, म्हणजे लहान मूल आणि मातीचा गोळा एकरूप आहे, एकच आहेत. याच्यावरून हे रूपक अलंकाराची उदाहरण आहेत. रूपक अलंकारामध्ये उपमा अलंकार, रूपक अलंकार आणि उत्प्रेक्षा याच्यामध्ये फरक काय आहे? तर उपमामध्ये काय आहे? उपमा अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे काय आहे? सारखेच आहे असं वाटते. उपमेय व उपमान हे काय आहे? सारखे वाटते, सारखे आहेत असं वाटते. तिथे काय अलंकार होतो? उपमा अलंकार होत असतो. उत्प्रेक्षामध्ये उपमेय व उपमान, उपमेय उपमान ही एकच आहेत अशी वाटते. उपमेय उपमान हे उपमेय हे उपमानच आहे असं वाटते. असे वाटते. तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. उपमेय आणि उपमान, उपमेय आणि उपमान मला फरक लक्षात येत आहे. ज्या वस्तूची आपल्याला तुलना करायची ते उपमेय, ज्याच्याशी तुलना करायची ते असते उपमान. आणि रूपक मध्ये या दोन्हीच्या समोर जाऊन उपमेय व उपमान, उपमेय व उपमान हे एकरूप आहेत असं वाटते. एकरूप आहे असं वाटते. तिथे रूपक अलंकार होतो. आता उत्प्रेक्षा अलंकार आणि रूपक मध्ये फरक काय येते की याच्यामध्ये ही वस्तू या वस्तू सारखीच आहे, म्हणजे तीच वस्तू आहे असं वाटते, पण प्रत्यक्ष असं हे नसते, त्या प्रत्यक्षपणा नसतो की आहेच म्हणून, फक्त तसं वाटते. परंतु रूपक अलंकारामध्ये स्पष्टपणे असते की ही वस्तू म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तू त्याच्यामध्ये एकरूपताच आहे, ते एकच आहेत असा भास होतो किंवा असं वाटते. तिथे रूपक अलंकार होतो. लक्षामध्ये आलं तुम्हाला रूपक अलंकार? रूपक अलंकाराचं उपमेय आणि उपमान ही याच्यामध्ये एकरूपता आहे, ती वेगळी नाही. तसं जिथे वर्णन केलेले असते तिथे रूपक अलंकार होतो. तर उपमा अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान हे सारखेच आहे, उपमेय ही उपमानासारखे आहे असं वाटते. उपमेय ही उपमानासारखे आहे, हे याच्यासारखं वाटते, म्हणजे एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी वाटते, तिथे उपमा अलंकार होतो. आणि इथे उत्प्रेक्षामध्ये एक वस्तू ही दुसरी वस्तूच आहे असं वाटते, तिथे उत्प्रेक्षा अलंकार. आणि उपमेय व उपमान हे एकरूप आहेत, ते भिन्न नाहीत, वेगळी नाहीत असं जिथे वर्णन केलेले असते तिथे रूपक अलंकार होतो. मग उपमेय आणि उपमान हे ज्याची तुलना करायचं असते ते हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे. उपमेय आणि उपमान ज्याची तुलना करायची असते ते, आणि उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची असते, ज्याच्याशी तुलना करायची असते ते म्हणजे उपमान. समजलं तुम्हाला? अर्थ अलंकाराचे 3 प्रकार आपले झालेले आहेत, उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक. तिन्ही मला फरक सांगितला मी तुम्हाला. उपमा म्हणजे उपमेय आणि उपमेय उपमानासारखे आहे, एक वस्तू ही दुसऱ्या वस्तू सारखी वाटते, तिथे उपमा अलंकार होतो. त्याच्या काही साम्यवाचक शब्द दिलेले आहेत, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला उपमा अलंकार ओळखता येतो. जसे की सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, परी, गत, समान यासारखे शब्द असतात ज्याच्यावरून उपमा अलंकार ओळखतो. उत्प्रेक्षा अलंकार मध्ये याच्यामध्ये सुद्धा काही साम्यवाचक शब्द दिलेले आहेत, जसे की जणू, गमे, वाटे, जणू काय, भासे हे शब्द आहेत साम्यवाचक, याच्यावरून आपल्याला उत्प्रेक्षा अलंकार ओळखता येतो. आणि रूपक अलंकारामध्ये साम्यवाचक शब्द नाही दिले, पण ते एकरूप आहे असं जिथे वर्णन केलेले असते तिथे रूपक अलंकार होतो. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक नाही केले तरी चालते, पण कमेंट करून सांगा कसं वाटत आहे ते. थँक्यू.